धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज भर उन्हामध्ये अमरावती विधानसभा युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या पोस्टरला चप्पल मारत जाळून जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी करण्यात आलेले वक्तव्य हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि जनभावनांचा अपमान असल्याचं युवक काँग्रेसने म्हटलं आहे। अशा प्रकारची विधाने समाजात तेढ निर्माण करणारी असून संबंधितांविरोधात तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यावेळी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असून त्यांचा अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही असा इशारा दिला। सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करावी। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळ करणाऱ्या यांना जनता कधी माफ करणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। आणि यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा अमरावती विभागीय प्रभारी अनुराग भुयर, अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख, बडनेरा विधानसभा अध्यक्ष आशिष यादव, चैतन्य गायकवाड शहर जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे, सौरभ तायडे, गुड्डू हमीद, संदेश जैन, शक्ती दीक्षित, राहुल साबळे, आकाश गेडाम, शुभम बांबल, प्रियाल मोहोड आणि इतर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही युवक काँग्रेसतर्फे जो स्वतःला बाबा म्हणतो धीरेंद्र शास्त्री त्यांनी जे परवा शिवाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज त्याच्या फोटोला चपला मारल्यानंतर फोटो जाळलेला आहे। बघा, आता धीरेंद्र शास्त्री हा स्वतःला बाबा बनवतो आणि हा महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। संत नामदेव तुकाराम या संतांची, संत गाडगेबाबा, डॉक्टर तुकोजी महाराज यांची आपल्या परंपरा लाभलेली आहे। अशा या महाराष्ट्रात हे असे भूंदू व प्लांट करण्याचा हा संघाचा डाव आहे। ज्या मंचावर मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी उपस्थित असतात त्यांच्यासमोर त्याची शिवाजी महाराजांबद्दल अशी भाषा वापरायची हिंमत होते कशी? आणि तो हे बोलत असताना यांची तोंड शिवले होते का? त्यानंतरही मुख्यमंत्री फडणवीस त्याची बाजू घेतात, त्याच्या बाजूने सफाई देतात। याचा अर्थ त्याचा बोलता धनी कोण आहे, तो पोपट आहे, बोलत कोण आहे, सगळ्या जगाला आज पुरा महाराष्ट्राला माहिती पडलेला आहे। तर या निमित्तानं आज महाराष्ट्र जनतेला या बाबाच्या निमित्तानं या संपूर्ण मनुवादी सरकारला जागा दाखवून देण्यात यावी म्हणून आम्ही चळवळ उभी करत आहोत। आम्ही म्हणून हे आंदोलन केलेलं आहे। तर या बाबाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। त्यांनी महाराजांची माफी तर मागावीच, त्याचप्रमाणे फडणवीसांना जर थोडं देखील या महाराजांबद्दल, महाराष्ट्राबद्दल प्रेम असेल तर याला महाराष्ट्रात येण्याची बंदी करावी आणि याच्यावर गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी आहे। आज अमरावती शहर ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे जे काल 1-2 दिवसा अगोदर नागपुरात धीरेंद्र शास्त्री जो बाबा आहे त्यांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती वादग्रस्त वक्तव्य केलं, त्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने हे आंदोलन केलं। त्यांच्या प्रतिमेला काळक फासत त्यांची प्रतिमा जाळली। हा आंदोलन करण्याचा अर्थ म्हणजे असा की हे जे मनुवादी लोक आज देशातल्या सत्तेत बसले आहे यांना महाराष्ट्रातून, देशातून छत्रपती शिवाजी महाराजाचा विचार संपवायची त्यांची पहिलेपासून त्यांची नीती आहे। म्हणून ते वारंवार त्यांच्या सरकारमधले आमदार, मंत्री हे सर्व शिवाजी महाराजांचा अपमान करत राहतात। असाच एक प्रकार त्या बोगस धीरेंद्र शास्त्री जो बाबा आहे त्यांनी केला। तो कुठचा बाबा आला, केव्हा झाला काही माहीत नाही। त्या अशा मूर्ख लोकांनी आमच्या आराध्य देवताबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे। त्याच्या निषेधार्थ युथ काँग्रेसने एक मोठं आंदोलन आज इथे केलं आणि संपूर्ण राज्यात अजून त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन पेटवणार आहे।